नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून लोकांसाठी हे आकर्षणाचं केंद्र ठरतंय। संध्याकाळी विमानाचं लँडिंग आणि सूर्यास्ताचं मनोहरी दृश्य एकाच फ्रेममध्ये टिपण्यासाठी लोक मोठी गर्दी करत असल्याचं दिसतंय। पण विमानतळाच्या बाजूने जाणाऱ्या JNPA बंदराच्या रस्त्यावरील होणारी बघ्यांची गर्दी ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतेय। हायवेवरती JNPA बंदरावरती जाणाऱ्या कंटेनरची संख्या ही मोठी आहे आणि त्यामुळे अपघातामध्ये एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे। या आधी झालेल्या अपघातामध्ये लोकांना दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून लोकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे। हायवेवरती उंच बॅरिगेड्स लावण्याची मागणी पनवेल पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केलेली आहे, परंतु या मागणीची अजूनही दखल ही घेण्यात आलेली नाहीये। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणाहून आहे ते सुंदर दृश्य या एअरपोर्टचं दिसतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते लोक इथं गर्दी करतात। तुम्ही पाहता की हे समोर विमान आहे की एकदम जवळून हे विमान जाताना इथं पाहायला मिळते आणि हेच विमान उतरताना पाहण्यासाठी आहेत ती लोक या विमानतळाच्या बाजूला असलेल्या JNPT जो रस्ता आहे, जो हायवे आहे, त्याच्यावरती आहे ते लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात। तुम्ही पाहता की समोर विमान उतरते आणि सूर्य सुद्धा आहे तो या ठिकाणी मावळतीला चाललेला आहे। त्यामुळे विमान उतरताना आणि सूर्य मावळतीला जातानाच हे सुंदर जे दृश्य आहे तेच दृश्य आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलमध्ये टिपण्यासाठी या हायवेवरती गर्दी करतायत। मात्र दुसरा परिणाम असा होतो की या ठिकाणी कशा पद्धतीने वाहनं पार्क केल्यामुळे आहे ते इथं अपघाताचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। अपघात होऊ लागले आहेत आणि ॲक्सिडेंट होऊ लागलेले आहेत आणि हे होऊ नयेत म्हणून या ठिकाणच्या पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून आहे ते नॅशनल हायवे अथॉरिटी असेल, त्याचबरोबर एव्हिएशन मिनिस्ट्री असेल, त्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीने लोकांना इथं उभा राहता येऊ नये किंवा या ठिकाणी बॅरिगेड्स टाकता आले तर कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही। मात्र पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही नॅशनल हायवे असेल किंवा एव्हिएशन मिनिस्ट्री असेल त्यांच्या माध्यमातून दखल मात्र अजूनही घेण्यात आलेली नाही आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। सनसेटला खूप चांगला व्ह्यू असतो। जेव्हा विमान येत राहतं, हवा वगैरे खूप सुंदर येत असते आणि पूर्ण थंड हवा येत असते। रात्रीची पण खूप चांगले वाटत आणि पूर्ण विमान लँड होताना दिसतं। तर खूप चांगला असा दृश्य आपल्याला दिसतं। एक्सपिरियन्स म्हणजे ते बोलतो ना, नॉस्टॅल्जिया, तो जे भारीवर फिलिंग असतं ना, ते आपल्याला इकडे दिसून येतं। हाँ, बहुत अच्छा है। सनसेट भी है, अच्छा खासा है, मजा आ रहा है बहुत देखने। सूर्य भी नीचे जा रहा है, सब नीचे जा रहा है। प्लेन भी अभी एक और आ रहा है उधर से, बहुत मजा आ रहा है देखने में। संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका। त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे। त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत। तोपर्यंत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया तिथे उभं राहू नये, ते धोक्याचे आहे, त्याच्याने त्यांना अपघात होऊ शकतो।